खूप मोठा घोळ घालून ठेवलायस आता. हा मी तुम्ही आता बोलल्यावर कळतंय मला सगळं. पण आता काय करू ना, काय डोकंच चालना झालंय, काहीच सुचना झालंय मला. म्हणून ना डायरेक्ट असे तर्क लावून मोकळं व्हायचं नसतं. शांतपणे विचार करायचा असतो आधी सगळ्या गोष्टींचा आणि मग बोलायचं असतं. बारक्या, सुंदर तर लय हानेल ना हो मला. लय वाईट वाटलंय ना त्याला. काय करू, कसं सुरळीत आणायचं हे. मी एक काम करतो, मी त्याची माफी मागतो. हा नाही नाही, आत्ता या सगळ्यांनी ते खूप दुखावले गेलेत, खूप अस्वस्थ आहेत. आत्ता जर गेलास ना तर गोष्टी आणखीन चिघळतील. आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. बघू नंतर काय करायचं. बारक्या, ए बारक्या, इथं बसलायस बाई बहिणीच्या आडोशाला. हा, समद करून सवरून झालं आणि आता आडोसा धरलाय. अरे त्या बिचाऱ्या पोरीचं मन दुखावलंस, माझ्या सुंदरचं मन दुखावलंस. तुला लाज नाही वाटली का? त्या मेनका सारख्या सच्चिल पोरीवर काय बाय आरोप केलेस? असं करताना तुझी जीभ कशी झडली नाही? हा, त्या उर्वशीने एक तिची अक्कल गुंडाळून खुंटीला बांधून ठेवली आहे. पर तुझी अक्कल काय शेण खात होती का? तिच्या होला हो करत गेलास आणि नात्यात ईच कालवलंस. एक शब्द मी बोलू नकस. तुझ्यावर आता कणभर बी विश्वास राहिला नाही माझा. बारक्या, तुला इतकी वर्ष सांभाळलं, त्याचा असं पान फेडलंच वैर. एवढ्या चांगल्या नात्यामध्ये निखळपणा दिसला नाही तुला. आ? मग तुझ्याशी नातं जोडून आणि तुझ्यावर विश्वास ठेवून काय उपयोग, सांग ना. आत्या, तुम्ही शांत व्हा. बारक्या, तू जा जा. आत्या, आत्या शांत व्हा प्लीज. अक्षरा, कशी शांत हो ग? सांग ना, कशी शांत हो? त्या पोरीला मी माझ्या पोरीसारखं वाढलं होतं आणि आज तिचा आपल्या घरात असा अपमान झालाय. लय वाईट झालंय ग, लय वाईट वाटलंय मला. इतक्या वर्षात आमची बी नजर तयार झाली. कोण माणूस कसा आहे ना हे एका नजरेत ओळखतो आम्ही. ती पोरगी तशी नाही आहे ग. विश्वास ठेव ना माझ्यावर. स्वतःच्या पोटच्या पोरीवर बी इतका विश्वास ठेवला नाही मी. तेवढा विश्वास या पोरीवर ठेवलाय. आई आई म्हणत जीव लावलाय ग पोरीनं मला. लय वाईट वाटलंय बघ. आत्या, इकडे बघा. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना? पुढल्या 24 तासात मी हे सगळे गैरसमज दूर करीन आणि मी मेनकाला घरी घेऊन माझा शब्द आहे. प्लीज शांत व्हा. त्यामुळे मी आंबाईच्या साक्षीनं सांगते, माझ्या मनात काय बी वाईट विचार नव्हता हो. कारण जिथं मनच साफ नसतील ना, तिथं माणसानं आपलं वेगळं झालेलंच बरं. ताई, ताई मला माफ करा ताई. यात माझी काही बी चूक नाही बघा. मला जे काही विपरीत वाटलं ना, मी ते बोलून दाखवले एवढंच.
मला या विषयात बोलण्यात रस नाही. उठ आणि बाजूला हो. नाही ताई, नाही. जोवर तुम्ही मला माफ करणार नाही तोवर मी तुमच्या पायाशीच पडून राहणार ताई. मला माफ करा ताई, मला माफ करा. यशवंता, तुझ्या बायकोला सांग ही नाटकं पुरे. मला या विषयात बोलण्यात रस नाही. झाला इतका तमाशा पुरे झाला. ताई, लय तमाशा झालाय मला मान्य आहे, पर एकदा आमची बाजू बी समजून घे की ग ताई. हवं तर मला बिझनेस मधनं बेदखल करून टाकतो, पण जे आम्ही सांगायला लागलोय का नाही ते खरं आहे. खरं तर या घरावर आलेलं लय मोठं संकट दूर करण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण त्या मेनकावरच्या प्रेमानं तुम्ही आंधळ झालाय, तिच्या बाजूने विचार करायला लागलाय. ताई अगं, शपथ ताई, जे काय केलंय का नाही या घराच्या भल्यासाठीच केलंय बघ. मान्य आहे, ह्या आधी लैडाव मी चुकीचा वागलो असेल, पण मी आता खरं बोलतोय. अगं विश्वास ठेव माझ्यावर, भाव आहे मी तुझा. आणि तरी बी या सगळ्यात तुला आमची चूक वाटत असेल, म्हणजे आम्ही चुकलोय असं वाटत असेल तर हात जोडून माफी मागतो तुझी. पर आमच्याबद्दल मनात आडी नको ठेवूस ताई. हा विषय इथंच संपला. पुण्यांदा या घरात हा विषय निघणार नाही. अगं ताई, अगं आमासनी माफ केलंय का नाही हे तरी सांगून जा की. ठीक आहे, केलं माफ. बस. अहो, गरम गरम जेवण आणलंय, चला जेवून घ्या. अहो, मला माहितीये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप मनाला लावून घेतल्यात, खूप खचलात, बारक्यावर चिडला, सगळं मान्य आहे. पण ऐका ना, या सगळ्याचा राग तुम्ही अन्नावर नका ना काढू. पोट